2026ची नीट परीक्षा नुकतीच पार पडली आणि त्यानंतर पेपर फुटीचं प्रकरण समोर आलंय। या पेपर फुटीचं धागेदोरे जे आहेत ते नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत। सध्या विद्युत नगर, नांदेड शहरातील विद्युत नगर परिसरात आहे आणि याच अशा रेसिडेन्सी परिसरामध्ये काल कदम कुटुंबियाची जे आहे ते साधारणतः 8 ते 9 तास सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे। त्यांची जी मुलगी आहे तिनं आतापर्यंत 2 ते 3 वेळ नीटची परीक्षा दिली असं सांगितलं जाते आणि यापूर्वी तिचा स्कोर जे आहे ते 120 पर्यंत यायचा, पण आता त्यांनी पुण्यामध्ये 15 दिवसाचं जे आहे ते प्रशिक्षण घेतलं आणि त्यांचा जो सराव परीक्षेतला स्कोर आहे तो 560 पेक्षा अधिक गेला आणि त्यानंतर सीबीआयला या संदर्भामध्ये संशय आला आणि त्या प्रकरणात कदम कुटुंबियानं 5 लाख रुपयाला नीटचं प्रश्नपत्रिका जी आहे ती विकत घेतल्याचा आरोप त्यांच्याकडे होता। त्या अनुषंगानं 8 तासामध्ये वेगवेगळी कागदपत्रं आहेत ती तपासण्यात आली आहेत। या प्रकरणात कुणालाही ताब्यात किंवा अटक करण्यात आली नसली तरी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी जी आहे ती सीबीआयकडून केली जात आहे। एकूणच नांदेड शहर हे एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं। लाखो विद्यार्थी इथं शिक्षणाच्या निमित्तानं, नीटच्या निमित्तानं येत असतात आणि आता एका विद्यार्थिनी आणि पालकाची या संदर्भात सीबीआयनं चौकशी केल्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते खळबळ माजलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।